उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। मुरबाड विधानसभा के विधायक किशन कथोरे पर्यटकों के लिए और इस प्राकृतिक उत्कृष्ट कृति का स्वाद लेने के लिए साहित्री की गोद में प्राकृतिक से समृद्ध मार्शल घाट पर एक मनोरम ग्लास गैलरी स्थापित करने के इच्छुक थे और अब ये कोशिश सफल हो गई है। विधानमंडल सत्र के बजट में इस प्रोजेक्ट को मंजूरी दे दी गई है। ठाणे जिले के मार्शल घाट पर साल के 12 महीने बड़ी संख्या में पर्यटक आते हैं। ग्लास पैनोरेमिक गैलरी परियोजना जो इस पर्यटकों के लिए एक आकर्षण साबित होगी, उसे इस वर्ष के विधानमंडल में प्रस्तुत बजट प्रस्ताव में मंजूरी दे दी गई है। अब मार्शल घाट में इस ग्लास स्काईवॉक के निर्माण पर जोर दिया जाएगा, इसलिए मुरबाड तालुका पर्यटक के लिए एक तोहफा होगा। साथ ही पर्यटक व्यवसाय को भी बढ़ावा मिलेगा। मार्शल घाट पर चीन की पैनोरेमिक ग्लास गैलरी की तर्ज पर भव्य ग्लास गैलरी बनाने का प्रस्ताव विधायक किशन कथोरे ने प्रस्तुत किया। अतः राज्य में पर्यटकों की संख्या में वृद्धि एवं पर्यटकों को बढ़ावा देने के लिए मार्शल घाट पर ग्लास पैनोरेमिक गैलरी की परियोजना लाभकारी होगी। यह भारत का पहला प्रोजेक्ट होगा। विधायक किशन कथोरे ने कहा कि मार्शल घाट पर बड़ी संख्या में पर्यटक आकर्षित होंगे और स्थानीय लोगों को रोजगार के लिए अवसर मिलेंगे। माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक व्हावा ही माझ्या मनातली संकल्पना खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होती। त्या ठिकाणी संपूर्ण जागा जी आहे ना खात्याची परवानगी मिळणं ही फार अवघड असते। त्या परवानगीच्या मागे अगोदर लागलो मी, ती परवानगी मिळाली। आपण त्यांना बदली जागा सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे वन विभागाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर एका बाजूला शासनाकडून आपण DPR बनवला घेतला होता, तो DPR सुद्धा पूर्ण झाला आणि आता राज्याच्या पर्यटन विभागाला तो सादर केल्यावर आपल्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा असा प्रकल्प आला की तो आपल्या 75 वर्षात मुरबाड मतदारसंघात कधी अर्थसंकल्पात अशा प्रकारचा प्रकल्प कुठल्याही प्रकल्पाचं नाव आलं नव्हतं। ते नाव आलं आणि नुसतं नाव नाही तर एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प आज आपल्या जिल्ह्यात होतो, याचा मला सगळ्यात आनंद आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांचं मनापासून अभिनंदन करतो। हा प्रकल्प खरा म्हणजे केवळ मुरबाडला नाही तर एक ठाणे जिल्ह्याचं नाव भारताच्या नकाशावर येईल आणि चांगल्या विचारातून चांगला प्रकल्प हा मार्गी लागावा यासाठी जे राज्याने महत्त्वाचा पाऊल उचललं आहे ते यशस्वी होण्यासाठी आपण सगळेजण सहकार्य करू आणि हा प्रकल्प एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे राज्यामधला हा प्रकल्प देशात जाईल आणि देशाच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा आपण चांगली व्यवस्था त्यात करतोय। कारण त्याला कारण असं आहे, चायनाला जो प्रकल्प आहे तो 110 मीटरचा आहे, आपला 140 मीटरचा होतो। ही जगातला सगळ्यात मोठा काचेचा स्कायवॉक हा आपल्या मतदारसंघात होतो आणि मतदारसंघाचं नाव केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा जावं ही त्याच्यातली धोरण आहे। त्या ठिकाणी आपण हेलिपॅडची पण व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामध्ये घेतलेली आहे। त्या प्रकल्पामध्ये मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणातून हेलिकॉप्टरची सुविधासुद्धा त्या ठिकाणी जाण्याची केली जाणार आहे। एक वेगळा प्रकल्प, वरच्या बाजूला एक धरण आहे, त्या धरणामध्ये बोटिंगची व्यवस्था करतो आहे आपण। पर्यटकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या तर पर्यटन एवढं वाढेल की त्या भागात रोजगार सगळ्यात मोठा उपलब्ध होईल आणि मुरबाडला खऱ्या अर्थाने ती दिशा मिळेल अशा प्रकारचा हा प्रकल्प होतोय। मनापासून राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो। ब्यूरो रिपोर्ट, मुरबाड, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।